कशा एका रांगेत उभा राहिल्यात माऊल्या। सायंकाळची वेळ झालेली आहे। संध्याकाळच्या टायमाला पिकं किती सुकलेली दिसतात। ही आपल्या अलीकडची मक्का आहे। बाहेर दिवा विसतो म्हणून आम्हाला असा घरामध्ये दिवा लावावा लागतो आतमधल्या साईडला। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल। करत आहे ब्लॉगची सुरुवात। त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये। आपली मीराताई। हे पहा, हे असे मी पांढरे कांदे निवडूनच घेतलेत। पांढऱ्या कांद्याच्या अशा जुड्या बांधल्या। अशा किचन मध्ये मला असं फार हाऊस आहे असा कांदा लटकवायची। पांढऱ्या कांद्याच्या जुड्या हे पहा, हे त्यांनी बांधून ठेवलेले आहेत। कांदा उपटता उपटता मी असे बाजूला टाकायचे। याच्यामध्ये येताना कांदे आणलेत बांधून आपण। दोन्ही साईडचं हे बाबा मस्ती चालू आहे बघा मित्रांनो। आंघोळ वगैरे करून आले आणि आता एवढ्यात आले, आंघोळ केली। ह्याची एवढी मस्ती चालू आहे बघा। हे बघा कसं मांडीवर, हे बघा। आता तुम्हीच बघा, मी चहा घेऊ का याला घेऊन बसू सांगा? फार आगाव आहे बाई हे पोरग। पोरग लयच आगाव आहे हे। हा चहा घेऊ द्या मला, चहा घेऊ द्या। बघ मला इथे चहा आहे बघा, इथे चहाचा कप ठेवलेला आहे मी। आपला ब्रुनो कसा करतोय बघा। एक काठी द्या तुम्ही माझ्याकडे। आंघोळ केली मित्रांनो, केस ओले, काठी द्या, द्या तिथली काठी द्या। याला फटकाव, याला फटकाव। 2 मिनिटं बसून देत। आता मला पुढे जायचं, पुढे मी जातो पुढे पुढे जात। फार ब्रुनो वेड्यासारखं करतोय बघा। काठी म्हटलं की बघा कसं लगेच धावला। ये ये हा बघा बघा शिव्या देतो बघा ब्रुनो, बघा शिव्या देतो मला। हे बघा, हे बघा। हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ बघा। त्यांना सांगतो पप्पा मी काही नाही करत, मम्मी मारते। उगाच मारते का? उगाच बघा बघा मला बोलतो मी तुझ्या वाटे का मम्मी? आहे का? बघितलं का? नाक फोडीन ना तुझ्या एका बुक्कीतच। चहा पिऊन दे म्हटलं त्याला मी, मला चहा पिऊन दे फक्त, काय नाही। फार थंडी वाजते एकदम। केस ओली आहेत ना, केसच वाळत नाहीयेत, थंडीत जात नाहीये केस। हे बघा, ह्याने मी ह्या स्कार्फनीच केसांना गुंडाळलेलं, पण केसच अजून ओलीच आहेत आपली केस। शेतामध्ये सगळ्या बायका भरपूर, कोणाला अडचण, कोणाला काय, कोणाला काय अडचणी असल्यामुळे आपल्याला डोक्यावरनं आंघोळ करणं भागच आहे घरी आल्यावर। स्वेटर होता ना, थंडी पण पडते आता। 15 दिवस थंडी, अजून 15 दिवस थंडी। उद्या दुपारपर्यंत जायचंय आपण। गेलो तर आपल्यात येतात हे 3 लोक। रामकृष्ण हरी। सकाळी गेल्या गेल्या थोडे कांदा कट केला, दुपार 1 वाजेपर्यंत। मला स्वेटर द्या ना। 1 वाजेपर्यंत कांदा कट केला आणि 1च्या नंतर जेवण केलं। अरे बापरे, हे का जॅकेट, ह्याने ते जास्तच गरम होतं मला, पण हे झोपताना काढावं लागेल। रामकृष्ण हरी। फार थंडी वाजते, मग थंडी भरली मला, ते डोकं ओलच वाटते ना। आणि आज जास्त पाणीच नव्हतं, आज एकच बादली होती आणि ते पण कधी यांनी तापत ठेवलं, मला घ्यायला आले तिथपर्यंत। यांनी लवकर 5:30लाच मला ठेवलं आहे ना, 5:30लाच पाणी ठेवलं होतं। मग मी तिकडे येते, अर्धा तास पाणी, हिटरचं पाणी लगेच कमी गरम होतं, लगेच थंड होतं थोडंसं।
आणि नाही हिटर लावून यायचंच नाही झालं. उद्या जायचं आहे अर्धा दिवस, परवा दिवशी पण जाईल असं असणारच आहे. आणि मग झालं, मग शनिवारी आपण चाललो. 1 वाजेपर्यंत कांदा काढला. 1 वाजल्याच्या नंतर 2 वाजेपर्यंत कांदा काढला. जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर मग सगळ्या तुरी जमा केल्या आणि तुरी करून घेतल्या. बरोबर दिवस मावळच्या टायमाला तुरी करायच्या झाल्या. मला हे घ्यायला आले आणि मग आले घरी मी. बापरे, मला घ्यायला आले. मग घरी आल्यावर मी डायरेक्ट वॉशरूममध्येच जाते. मग फ्रेश होऊन बाहेर यायचं, नाहीतर मग इकडे खाजव तिकडे. फ्रेश रूममध्ये गरम पाण्याने थोडंसं डेटॉल टाकते. शेवटी 2-3 जग पाणी असतं तेव्हा 1 झाकण जे डेटॉल टाकायचं आणि ते पण घ्यायचं. आणि ओली केस आहेत माझी. ओली केस असल्यामुळे मला थंडी वाजायला लागली. फार थंडच वाजते. संध्याकाळी मी काहीच काम करत नाही. काल चिवडा वगैरे केला, ही भांडी जमा झाली. खाटावर किती रडा. आता आपल्याला ही सतरंजी धुवायची, खाटावरची गोधड्या धुवायच्या, परत हे सगळं बेडवरचं धुवायचंय. काय माहिती कधी धुवायला वेळ मिळेल. तिकडून आल्यावर धुवायला सुरुवात करू की काय. पण हे भारी निघतात मशीनला कपडे हातरे पांघरायचे. आमच्या साहेबांनी तर ह्याचं काय आहे, ह्याचं एकदम उद्घाटनच केलंय बघा. किती हे झालं, डोकं ठेवून डाय लावतात आणि ह्याच्यावर झोपतात. मला म्हणतात तुला मग कवर नाही का शिवता येत. कशाला कवर शिवावा आणि काय आपण जपावा, किती दिवस जपावा. फार मला थंडी वाटते. मित्रांनो, स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. आता मी जेवण वगैरे काय केलेलं नाही, चहा घेतलाय. संध्याकाळी जेवतच नाही आणि रोज फक्त 1 कांदा घास खाल्ल्यासारखं करते असं, पण आज तेही नाही, इच्छाच नाही होत. पूर्ण 2 चपात्या खाल्ल्या मी आज दुपारी, पूर्ण 2 चपात्या. आणि मी आता उद्यापासून कमी नेत जाईल, जरा कमी खाल्ल्यावर बरं वाटतं, 1 चपाती खायला जाईल. सो मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पण पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय बाय मित्रांनो.